राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे आलू पराठे। त्याची मी सुरुवात आता तयारी केलेली आहे। बटाट्याचे भरत बनवून ठेवला आहे भाजी, आणि ती थंड व्हायला मी फ्रीजमध्ये ठेवली होती। आता मी सर्व पराठे बनवून घेते। आता थंड पण झालेला आहे आणि आता बनवून घेते पटापटा। तर येथे बटाट्याची भाजी मी साधी सिंपल बनवलेली आहे, म्हणजे हिरवी मिरची लसूण हे वाटून घेतलेले आहे आणि ते परतून तेलामध्ये परतून त्यानंतर हळद टाकायची, थोडी कढीपत्ता, आणि मग नंतर बटाटे मॅश करून घ्यायचे आणि मग त्यामध्ये मिक्स करायचं आणि कोथिंबीर टाकायची थोडी। अशी साधी सिंपल भाजी बनवते मी। काही जण कांदा वगैरे पण टाकतात, तुम्ही टाकू शकता तुम्हाला टाकायचं असेल तर। आम्हाला नाही आवडत त्यामुळे नाही टाकत मी। आणि नाश्त्यामध्ये मी बनवले आहे शिरा, केळीचा शिरा बनवलेला आहे। आणि आता मी गरम गरम तर आलू पराठा लाटताना एकदम हलक्या हातानेच लाटायचा तो, आणि गॅस सुरुवातीला मोठा करायचा आणि नंतर स्लो फ्लेमवरती भाजायचा पराठा। जर क्रिस्पी लागत असेल तर मी तसंच करते, तूप लावून घेते आणि नंतर थोडं बारीक गॅसवरती भाजून घेते पराठा। खायला पण खूप छान लागतो गरम गरम क्रिस्पी। करून घेते आलू पराठा, शिरा आणि दही। हे बघ कोण आले, वेलकम 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 वेलकम। कोण आलं शंभू? कोण आलं रे शंभू? शंभूची आत्तू आली डेली ब्लॉग। बरं दिवस शेतात पिकलेले आहे का? मिक्स आहे वरती आहे एक जास्त पिकलं। ते झोपला नाही माहिती का? हा कधीपासून ते खिडकीत बसून होता, त्याला म्हटलं झोप झोप, काय झोपलाच नाही। तर नम्रता ताई ते आलते आणि मी खोबऱ्याची बर्फी बनवलेली होती त्या दिवशी। आणि आता मी माझ्यासाठी बनवत आहे भजे। रवा नाही, खोबरे। त्यांची आवडतीची डिश आहे। पाणीपुरी बनवणार होते, तू म्हणले म्हटलं आता एवढं लवकर कसं काय लेट उठलो ना, त्याच्यावर सगळं आवडायचं नाही। भजेच हे पडले भजे कर लय आवाज इकडं तिकडून ते पाच चालू झाले। तुम्ही थांबणार लगेच करू थोडं वेळ?
टेस्ट करून सांगा. कुठं चालला रे तू? कशाला? चला वाढला वाट बघते. उठो. खिच मेरे फोटो. शंभू काय हे? काय हे? झोळी नाही, चोपाळा बनवायचे. अरे चोपाळा बनवायचे. सांगा हे काय चोपाळा बनवायचे. कशाचं? काय प्लायवूड आहे ना हे? काय हा हे बनवून झाल्या मग खेळायचं हा त्याच्या. चल माझ्या गावाला जाऊ म्हण. नीट म्हण. राधे चल माझ्या गावाला जाऊ. माझ्या गावाला जाऊ. सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल चल माझ्या गावाला जाऊ. सारे गोकुळ फिरून पाहू. माय गोकुळ माझं गाव. आहे गावात माझं नाव. राधे चल चल माझ्या गावाला जाऊ. सारे गोकुळ फिरून पाहू. आम्ही आता पोहोचलो गावाला. काय शंभू? शंभू दादा तुझं ना मीच सांगणार आहे तुझं नाव. तू का सांगणार आहे ना? तू शंभूने आईस्क्रीम टाकून दिली मी सांगणार आहे. मी नाही दिली काय आईस्क्रीम. मी कुठे गेली? नाही बाबा मी नाही खाल्ली. खाल्ले म्हणजे किती ऊन पडले कडक मस्त. आपण पोहोचलो गावाला. चला उतरा उतरा. जोगा येऊन आलाय. तर इथे चोपाळा बसवायचं काम चालू आहे आणि आम्ही दुपारी चाललो. दुपारी आल्यानंतर सर्व गोधड्या वगैरे ब्लँकेट धुवून काढले आणि वाळत देखील टाकलेले आहे वाळायला.
इथे बघू शकतो तुम्ही काही कपडे वाळत घातलेले आहेत, छोटे छोटे आहेत ते खाली घातले. आणि इथे संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता. हे बसून पाहत होते किती उंची पाहिजे आणि किती नाही लहान मुलांसाठी, कारण थोडं रुंदच बनवलेलं आहे जरा जास्त, कारण सर्वजण जो वाक्यावरून भांडणं करायची त्यामुळे मोठा चोपाळा बनवलेला आहे सर्वांसाठी. सर्व लहान मुले एकत्र आल्यानंतर भांडणं नको व्हायला, त्यामुळे थोडा रुंद बनवलेला आहे चोपाळा. तर आता मी वरती आलेले आहे आणि वरती सर्व गोधड्या वगैरे वाळू घातलेल्या आहे, कारण खूप कडक ऊन पडलं होतं त्यामुळे. आणि अचानक बघा वातावरण पावसाचं झाले आहे. आणि शिरूरचे मी सर्व कपडे मशीनमध्येच धुतले, फक्त 2 मोठाले ब्लँकेट जे आहे ते हाताने धुवा लागले मला ते. आणि गावाकडे आल्यानंतर मग गावाकडचे हे कपडे धुवून टाकलेले आहेत अक्कानी मी. आणि आता वाजले आहे संध्याकाळचे 6 वाजले आहे. इकडे पवनचक्क्या आहेत. आता सर्व धुवून झालेलं आहे, आवरले आमचं. आणि पावसाचं वातावरण पण झालेलं आहे अचानकच. खूप आता पाऊस नाही यावा 1-2 दिवस, कारण 4-5 दिवस एकदम कडक ऊन होतं. आणि आजच 3 नंतर असं वातावरण झालेलं आहे पावसाचं. काय होतं हे मोठाले ब्लँकेटच नाही वाळायचे, बाकी सगळे वाळतील गोधड्या वगैरे, पण ब्लँकेट वाळायला ऊनच लागतं एकदम कडक. बघू आता काय होतंय. त्याला आता मी चहा ठेवते. खाली चोपाळ्याचं काम चाललं आहे, चोपाळा बसवायचं काम चाललेलं आहे. आणि त्यांच्यासाठी मी आता चहा ठेवते, सर्वांसाठीच ठेवते चहा, कारण आता चहाचा पण टायमिंग झालेला आहे. 6 वाजून गेले. आणि वातावरण बघा तुम्ही कसं झालेलं आहे, आभाळ आलेलं आहे. चला खाली, मी आता खाली जाते. तर इथे भुईमुगाच्या शेंगांचं लावून ठेवलेलं आहे वाळून. आणि खाली स्टँड ठेवले आहे, स्टँडवर मग भुईमुगाच्या वण्या भरून ठेवल्या आहे वाळून. मी चहा ठेवला आहे बघ आईचं. डोक्याचं पायच नाही म्हणत होता खाली वाटत मग अण्णा. तर शंभूचे काय पाय पुरले नाही. अण्णा म्हणत होते थोडा खाली पाय म्हणता आणखी, पण जे मोठले आहेत ते घेतील झोका. तर चोपाळा बसून झालेला आहे. आणि नंतर आम्ही सर्वजण बसलो चोपाळ्यावरती आणि छान वाटत होतं. भरपूर जागा पण आहे आणि भरपूर जण बसू पण शकतात तिथे. आणि असा होता आजचा ब्लॉग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.